नांदेड येथे प्रलंबित बिलासाठी मुख्य अभियंता कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले। प्रलंबित बिले मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही बिले दिली जात नसल्याने आज बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन, मजूर संस्था फेडरेशन यांच्या वतीने मुख्य अभियंता कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचा डोलारा मोठा असला तरी निधीच्या कमतरतेमुळे ठेकेदारांना अक्षरशः झगडावे लागते। अधिकारी काम करून घेतात पण बिलाच्या वेळेस हात वर करतात। सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदाराची करोडो रुपयांची बिले अडकून पडली आहेत। विशेष म्हणजे 2020-2025च्या अर्थसंकल्पात कमी तरतूद असताना त्यापेक्षा 5 पटीने अधिक कमी काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। सुधाकर सोळंके, नांदेड। विरोधात आज आम्ही धरणे आंदोलन केले। मागील 1 वर्षापासून केलेल्या कामाची देयक देत नाही आणि कामे भरमसाठ मंजूर करतात। आजपासून विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि पूर्ण नवीन आज आमदार खुश करण्याला अजून 75% कोटी एक आमदाराला नवीन कामं देणार आहे। आमचं म्हणणं हेच आहे की जुने 20,000 कोटीचे महाराष्ट्रात काम झालेले आहेत, 40,000 कोटीचे कामं प्रगतीपथावर आहेत। एवढं नवीन कामे मंजूर असताना नवीन कामं मंजूर करायची गरज काय? आणि जर नवीन कामे मंजूर करत असेल तर 50% तरतूद केल्याशिवाय पूर्ण कामाला मंजुरी देऊ नये आणि आमचे केलेल्या कामाची देयके अगोदर पहिले नील करावा याच्या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करत आहे। या देयकाचा किती कालावधी राहिलेला आहे? बाकी देयक म्हणजे केलेले कामाचे पैसे शासनाकडे प्रलंबित आहेत 1 वर्षापासून। काय प्रशासन काय सांगते? प्रशासन 1,000 कोटीची बिलं असली की 100-200 रुपये कोटी 10%, 20% तरतूदने पैसे देतात। त्याच्यामुळे काय ते बॅकलॉग पूर्ण होत नाही आणि आमच्या कामाचे काही बिलं निघत नाही आणि शासन वर्षावर नवीन कामं मंजूर करायले। जुने कामाचे देयके अगोदर मंजूर करायचं, त्याला पैसे निधी द्यायचा, हे सोडून नवीन कामं मंजूर करायले। नवीन कामं मंजूर करू नयेत, आमचे जुने कामाचे पहिले देयके क्लिअर करावं हे आमची मागणी आहे। आणि आम्ही मागे 1 मे पासून पूर्ण महाराष्ट्रात काम बंद आंदोलन केले आणि यापुढे जर निविदा काढले तर आम्ही टेंडर भरणार नाही कोणी। हे आंदोलन आहे देयकासाठी, प्रलंबित देयकासाठी हे आंदोलन चालू आहे। काय मागणी होत्या या आंदोलनात? किती वर्षाचं देयक बाकी आहे आपल्याकडे? देयक तसं पाहिलं तर 4-5 वर्षापासून देयक बाकी आहेत। शासनाने कामं खूप काढलेली आहेत, निधी नसताना कामं काढलेली आहेत। आमचं म्हणणं असं आहे की निधी प्रलंबित देयकाला पैसे यायलाच पाहिजे आणि जे काही नवीन कामं काढणार आहेत त्याला 50%ची तरतूद राहायला पाहिजे। अशा हिशोबाने असतील तर शासनाने कामे काढावीत, नसेल तर आम्ही काढू नये। एकूण किती ठेकेदार या आंदोलनात सहभागी झाले? जवळपास 200 आहेत। काय प्रशासन काय सांगत आहे? प्रशासनानं आणखी काही उत्तर दिलेलं नाही। आता प्रशासनाला आम्ही जाऊन भेटू, निवेदन देऊ, त्यानंतर प्रशासन काहीतरी उत्तर दिलं आम्हाला। काय मागणी मान्य झाली त्यापुढे काय आंदोलन आहे? परत एकदा 15 दिवसानंतर एक नोटीस देऊन आम्ही आंदोलन करू, त्यानंतर आम्ही काम बंधनाचा हत्यार घेऊ, सगळी कामं बंद ठेवू। त्याच्यानंतर कुठले टेंडर निघाले, निविदा निघाले ते भरणार नाही आम्ही। जिल्ह्याभरातील किती गुत्तेदार सोबत आहेत संघटनेचे? जिल्हाभरात आता जेवढे काय आहेत 200-400 ते सगळे आमच्या सोबतच आहेत ना।